परंतु मोहपाशाने स्वतःस बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठीच श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हातांनी ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादाच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले. याचवेळी पिठिकापुरात विषूची कॉलराची साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बापन्नाऱ्यांना केली. श्री बापन्नाऱ्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने झाली आहे. परंतु बापन्नाऱ्याचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे असे श्री बापन्नाऱ्यांचे मत होते. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचविले परंतु अश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले, ग्रामदेवतेस विहीर केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रस्नान करण्यास गेली आहे. आता दूध ओतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळविण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटविण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, विषूची रोगाने ग्रस्त व्यंकय्या याने दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा. ते सर्व ग्रामवासी व्यंकय्याजवळ गेले. तो मरणासक्त होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा म्हणता संपूर्ण पिठापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापन्नाऱ्यांनी आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टाप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले. श्रीपादांच्या जन्मतिथीस वाढदिवसाच्या दिवशी राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापन्नारे यांच्याकडे आले. ज्या वेळी बापन्नाऱ्यांनी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचे त्यांना राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषःकाली साडीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, बाळ या कोड्यावरून कोण गेले? तुमचा लाडका नातूच येथून गेला. आणखी कोण बाबा? सुमतीने उत्तर दिले. ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या माडीवर घेतले व त्याच्या चरणकमलांचे ते निरीक्षण करू लागले.